अवघ्या 15 दिवसात 7 कोटी रुपयाचं कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल 1,09,85,000 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचं भासवत 8 जणांनी ही फसवणूक केल्याचा आरोप केलाय। कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली लॉग इन फी, विमा, जीएसटी आणि कमिशनच्या नावानं व्यावसायिकाकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले। एवढंच नव्हे तर कर्ज प्रक्रियेसाठी मिनी घाटी रुग्णालयाच्या नावाने बनावट मेडिकल फिटनेस प्रमाणपत्रही तयार करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात धर्मेंद्र झा, मोहिनी झा, गणेश देशमुख, अमृत देशमुख उर्फ चिंचोळे, हरजित सिंह रूपराह, आरव अग्रवाल, अशोक सिंगल आणि दीपक अरोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी धर्मेंद्र झा याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। कर्जाच्या आमिषाने नेमकी किती रक्कम कोणत्या माध्यमातून घेण्यात आली तसेच फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सध्या सिडको पोलीस करतात।